एव्हरीवन, मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. आज आपण इन्स्टंट चकली बनवतोय, बटर चकली आणि तांदळाच्या पिठाची आणि बेसनची. तर ती बघा आता कसं म्हणजे बनवतोय ते आपण. आणि त्याच्यासाठी बघा मी हे साहित्य घेतलंय. हे माझ्याकडे बेसन आहे आणि हे रेडीमेडच घेतले मी, बेसन पण आणि तांदळाचं पीठ सुद्धा. नंतर इथे मी 2 मोठे बटाटे उकडून घेतले आणि थंड करून घेतले. तर ते आता मी त्याच्या पोळी करते. हे अर्धा चमचा जिरं आहे, हळद आहे, अर्धा चमचा ओवा आहे, हळद आहे, नंतर हे जिरं आहे, ह्या पाव चमचा हिंग आहे, हे 1 चमचा लाल तिखट आहे, 1 चमचा धणे पावडर आहे, चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि ह्यातलं मी बटर 2 चमचे घालणार आहे. तर चला आधी आपण पहिल्यांदी पीठ चाळून घेऊया. तर त्याकरता बघा मी आधी 2 हे कप भरून तांदळाचं पीठ घेते. हे बघा, यात 1 कप मी हे बेसन घेते. आता आपण हे चाळून घेऊया. आता आपण हे पीठ मिक्स करून घेऊया, तांदूळ आणि बेसन. हा ओवा क्रश करून घालूया. नंतर हे जिरं घातलंय अर्धा चमचा, हे पाव चमचा हळद घ्या, मिक्स करूया. हा हिंग घातलाय थोडा, हे धणेपूड आहे आणि हे 1 चमचा मी लाल तिखट घेतलंय. आणि हे चवीपुरतं मीठ. आणि आता आपण सगळं हे एकत्र करून घेऊया. आपण हे बटाटे कट करून घेऊया, याच्या फोडी करून घेऊया. हे आपल्याला मिक्सीच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे. पाणी घालते मी 2 चमचे एवढं. त्याच्यात आपण हे अमूल बटरचं मोहन घालतोय. तर 2 चमचे घालायचे. हे मोहन आता म्हणजे हे बटर जे आहे तर ते सगळीकडे आपण पिठात मिक्स करून घेऊया. या तोडून घ्यायचं म्हणजे ते एकसारखं सगळ्या पिठाला लागेल. बघा, त्यामुळे आपल्या पिठाचा कलर पण आता बदललाय बघा.
असं त्याचा मुठडा व्हायला पाहिजे. आहे हे आपण वाटून घेतले. आता ह्याच्यात पाणी न टाकता ह्या बटाट्याच्या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ जर मळताना तुम्हाला समजा मिश्रण खूप पातळ असं वाटत असेल, कारण बटाट्याच्या पेस्टमध्ये आपण मळताना हे म्हणजे वाटताना जास्त पाणी नाही घालायचं आहे, 2-3 चमचेच घालायचे पेस्ट होईपर्यंत. आणि तरीसुद्धा तुमचं जर मिश्रण पातळ झालं असेल पिठाचं मळताना, तर त्याच्यात थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठ आणि बेसनचं पीठ मिक्स करू शकता जर पातळ झालं असेल तर. आणि घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही हे मळून घ्या. मिक्सीचं भांडं थोडं मी 2 चमचे पाणी टाकून पुन्हा हे धुवून घेतलंय बघा. पुन्हा ते फिरवून घेतलं जरा. असं आता हे लंबगोल असे आपण हे उंडे करून घेऊया चकलीच्या भांड्यात भरण्यासाठी. गॅस चालू करतोय. मंद ठेवलाय गॅस मी, म्हणजे मीडियम ठेवलाय. आणि हे चकलीचं मी भांडं घेतलंय. त्याला आता आपण या तेलाने आधी ग्रीस करून घेऊया आतून. खरीच बाजू बाहेरच्या बाजूला घेतली बघा. गुळगुळीत बाजू आत आहे. आधी मी छोटासाच गोळा घातलाय. त्याचा तो चकलीचा वेढा बघूया केवढा येतो.
आपण टाकला तो वर आला पटकन. कडकडीत नकोय तेल. बघा एकदम पटकन वर आला म्हणजे तेल आपलं व्यवस्थित तापलंय. थोडा वेळ तशीच राहू द्यायची आपल्याला सेट होईपर्यंत तेलात. एकदम कमी ठेवला तर ती चकली मऊ पडेल आणि एकदम हाय ठेवला तर चकली जळून जाईल चकली. म्हणून आपण मीडियमवरच ठेवलंय. मस्त झालं.
आता याचे बुडबुडे कमी झालेत म्हणजे चकली छान तळली गेली आता. चकली तळून झाली आहे. बटर चकली खाली पण बघा तेल काय एवढं सांडलेलं नाहीये, म्हणजे विदाउट तेलाची मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली झाली आहे. ही वरची थोडीशी गरम आहे खालची बघा. अशी मोडून आपण हवाबंद डब्यात ठेवून देऊया. बघा तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल. एक मोडूया. आवाज बघा किती छान येते आणि पोकळ पण झालेत बघा. मुलांना आता सुट्ट्या पडल्यात, त्याच्यात ही मध्ये खायला मधल्या वेळेत खूप छान आहे. मुलांनाच कशाला, आपण पण लगेच संपून जाईल. मला नाही वाटत 2 दिवस तरी राहील आमच्याकडे. आता आपण आता तळताच पोळ्या खाल्ल्या. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली आपली झाली आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. तुमचे अभिप्राय पण कळवा. हे बघा कसा आवाज येतोय, छान कुरकुरीत झालंय एकदम मस्त. तुम्ही पण तुमच्या घरी असंच बनवून बघा आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे ह्याच्या पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला लगेच बघता येतील. खूप छान झाले बघा. आणि बघा इथे पोकळ पण झाले आहेत. आणि ह्याच्यातून आपण असं म्हणतात चकलीतून असा दोरा उला तरी तो दुसऱ्या बाजूने बाहेर पडेल, एवढी छान पोकळ झाली आहे. आवाजावरूनच तुम्ही बघून घ्या. इथे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत चकल्या झाल्या. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.